जंतर मंतरच्या घटनेचे उमरखेडमध्ये तीव्र पडसाद। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उमरखेडमध्ये संविधानाचा हुंकार, विविध संघटनांचे धरणे आंदोलन। पोलीस प्रशासनाला संविधानाची प्रत देत लोकशाही जपा, ठोकशाहीला थारा देऊ नका असा संदेश। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उमरखेडमध्येही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटना एकवटल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, भीम टायगर सेना, पुरोगामी ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। परीक्षा व भरती प्रक्रियेत पारदर्शकता, पेपर फुटीच्या घटनांची चौकशी, विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईची निपक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा घडवून आणावी, शिक्षण माफिया व पेपर फुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या मांडल्या। ही लढाई जात धर्माची नव्हे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची। विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार आणि भवितव्य हा कोणत्याही एका समाजाचा प्रश्न नसून संपूर्ण देशाच्या भविष्याशी निगडीत विषय आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांना न्याय मिळवून द्यावा असा निर्धार आंदोलनातून व्यक्त करण्यात आला। पोलीस प्रशासनाला संविधानाची प्रत सुपूर्द। आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विनेकर यांनी पोलीस प्रशासनाला भारतीय संविधानाची प्रत देत लोकशाहीचं मूल्य जपा, ठोकशाहीला थारा देऊ नका असा संदेश दिला। उमरखेड पोलीस प्रशासनाने आंदोलनादरम्यान संयमाची भूमिका घेतल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं। या आंदोलनात प्रशांत उर्फ जॉन्टी विनेकर, श्याम धुळे, शाहरुख पठाण, सुनील पाटील चिंचोलकर, देवानंद पाईकराव, सचिन वाहुळे, गौतम नवसागरे, प्रफुल्ल दिवेकर, शुद्धधन दिवेकर, रवी फडघणे, सिद्धार्थ दिवेकर, कैलास कदम, भीमराव खंदारे, संदीप राऊत, संतोष ठमके, अर्जुन बर्डे, राजसाहेब पंडित, किरण दवणे, स्वरांजली वाघमारे, अन्नपूर्णा बनसोड, प्रवीण इंगळे, अस्वजित मानकर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी सिटी इंडिया न्यूज चॅनलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय वाघमारे यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचे प्रश्न हे केवळ राजकीय आंदोलन नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित मूलभूत प्रश्न असल्याचं सांगितलं। उमरखेडच्या भूमीतून उमटलेला हा संविधानिक आवाज विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्षाची दिशा दाखवणारा आहे असा सूर आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख, उमरखेड।